भक्तिया के भक्तिया के भक्ति आम्ही केली भक्ति आम्ही केली भक्तिया के भक्ति आम्ही आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आय पावला सुख पावला सुख पावला 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 सुखया दे सुखया सुख आपा धाने हरिताया आपा धाने हरिताया पावला संग पावला हा संग सुखयाचे पावला संग सुखयाचे पावला संग सुखया सुख आम्हा झाले हरितायाचा सुख आम्हा झाले भक्तिया केली सांडोनी भक्ति आम्ही केली सांडोनी आम्ही केली सांडोनी आम्ही केली सांडोनी पावला 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 सुखया सुखया सुख आम्हाने धरताया सुख आम्हाने धरिताया पावलो हे हरे पावलो संग सुखयाचे 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 पावलो हे संग सुखयाचे आम्हा सुख आम्हा झाले हे पळाले मोदन
सांडोनिया 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 पळाले उद्या सांडोनी पळाले उद्या पळाले उद्या Nini sada nini sada nini sada nini sada 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 palale 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 bujaga palale bujaga palale bujaga da 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 palale da 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 palale 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 bujaga palale सांडोनिया पळाले उद्वेग उद्वेग सांडोनिया 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 पळाले 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 उद्वेग सांडोनिया 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 पळाले उद्योग सांडोनिया विठ्ठल सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय वयं नमः। परहापीडं नटवरवको करणयो कर्णिकारं विभद्रवासकनककपिशभवैजयन्तीं जमालां रत्नहाणवेणुरधर सुधया वृन्दारण्यं
स्वपदरमनौकाविशद कुंडली कवरदा हरी जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हो। चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। परहोपीडं नटवरवको करणयो कर्णिकारं भद्रवासकनककपिशवैजयन्तीं जमालं हरद्रहाणवेणुरधर सुधया वृन्दारम्यं स्वपदरमनौकाविशद कुण्डली कवरदा हरि जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हो। भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयासी सुखा महा झाली धरिताया संग पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे बहु सुख झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची सुखा महा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पांडुरंग दूसरे जराना संतांचिया त्यांच्या कृपदाने कसे चालतारो त्यांच्या कृपदाने कसे चालतारो दूसरे जराना संतांचिया दूसरे जराना संतांचिया त्यांच्या कृपदाने आता वैभासित पावन ते भासते पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाणं साष्टांग नमन करीत असो वादेभूषित पावन ती प्रत्येक श्यामरेंद्र समान तयाची आचरणी जाणं साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर राका
जे कीर्तनी वैवासित लोका तयाचे आचरणे नमन गा प्रभु के चरणों में सदा प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरी प्रियतम श्याम विठाला विठाला भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुखामा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया आनंद कंदवरून आले पंढरीश परमात्मा इंद्रायणीच्या तडाचे निर्मल्य ज्यांच्या जीवनामध्ये होत विवेक वैराग्याच्या तडाची झालं ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याला लावली सारस्वाताचं देणं 700 श्लोकांवरून वाजर उव्यांचा पाऊस पाडून आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजलं असे असणारे साधकाचा माय बाप दर्शने हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप चिंतकांचा चिंतामणी विठोबाचा प्राण सखा योग्याची माऊली दिनदुर्बळांची सावली अशा असणारे माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा आहे अवघ्या विश्वाला पंचम वेद ज्यांनी निर्माण करून दिला कमरेला उपारणं बांधलं डोक्याला फेटा बांधला चिपळ्याचा नाद झाला विण्याची तार झंकारली दादा कारुण्य भावाने आकाशाकडे पाहत 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 इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला इंद्रायणीच्या महापुरामध्ये भक्तीचं कार्पण्य धुवून गेलं आणि अवघा महाराष्ट्र भक्तिरसामध्ये ओला चिंब झाला गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आल्या कपाळावरती गोपी चंदन टिळा आला आणि वैष्णवांच्या हृदयामध्ये कळवळा निर्माण झाला बरं का महाराज त्यातच काही गावं सुजाण झाली सुपीक झाली सात्विक झाली गळ्यामध्ये विना अडकून विण्याची तार झंकारून खऱ्या अर्थानं देव नाम गाऊ लागले आणि खऱ्या अर्थानं गावोगाव सप्ताहाची निर्मिती झाली दादा अरे 4092 अभंग तुकोबारांनी निर्माण केले दादा आणि तेच अभंग घेऊन कीर्तनकार गावोगावी कीर्तन करत फिरू लागले नोहे नोहे समाजाची मन नांगरू लागले आणि खऱ्या अर्थानं गावोगाव सप्ताहाची निर्मिती झाली आणि मला तरी असं वाटतं त्यातलंच महाराष्ट्राच्या पटलावर असलेलं दैदिप्य गाव म्हणजे तुमचं कामोठे गाव वाजवायची असेल तर अशी मनमोकळीने वाजवायची दादा विठाला या सप्ताहाची जर यादी जर पाहिली तर सर्व दिग्गजांची यादी आहे दादा काय कीर्तन करावं या सप्ताहामध्ये फार मोठ्या अंतकरणामध्ये प्रश्न उपस्थित आहे माझ्यासारख्यानं कीर्तन करणं म्हणजे तुमच्या समोर बोलणं म्हणजे पंथीने सूर्याला प्रकाशाचं महत्व दाखवण्यासारखं माझ्या समोर तुमच्या समोर बोलणं म्हणजे नळाने समुद्राला पाण्याचं महत्व दाखवण्यासारखं पण एक प्रमाण देतो मज पामरा हे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी मज पामरा हे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी तुम्हाला काहीतरी ज्ञान सांगावं ऐकताना तुम्ही कान उंच करून ऐका बरं का तुम्हाला काहीतरी ज्ञान सांगावं इतका ज्ञानी मी नाहीये बरं का पण तुम्हाला पहाटच्या 4 वाजेपर्यंत कोणालाच उठू देणार नाही इतका आज्ञानी देखील मी नाहीये विठाला विठाला उपस्थित असणारे सर्वप्रथम सर्व माता बहिणीच्या चरणी प्रणिपात करतोय अधिकार संपन्न असलेले सर्व श्रोतृवर्ग त्यांच्याही पायावरती नतमस्तक होतो त्याच पद्धतीनं माझ्या शब्द समरंगणामध्ये आज माझी पाठराखण करणारे सर्व गुणीजन महाराज मंडळी त्यांच्याही पायावरती नतमस्तक होतो मी कलाकार कधी म्हणत नाही बुवा भारत महाराज मी कधी कलाकार म्हणत नाही कलाकार कुठे असतात चोपदार कुठे असतात कलाकार चोपदार म्हणले तमाशात बाबा तमाशाकडे नाही जायचं सर्व शब्द समरांगणामध्ये माझी पाठराखण करणारे सर्व गुणीजन महाराज मंडळीच्या चरणी प्रणिपात करतो कीर्तनाला बोलण्यापूर्वी मी वाह्यात व्यर्थ कर्णो पाठ दोषाने युक्त असणारं चुकवणारं भागवणारं शक्यतो मी बोलणार नाही
परंतु मानवी बुद्धी आहे आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असू शकतात दादा. अन्नाचे दोष आहेत, म्हणजे आमच्या अन्नाचे नाही बरं, अन्नाचे दोष आहेत, पाण्याचे दोष आहेत, गावाचे दोष आहेत, तालुक्याचे दोष आहेत, जिल्ह्याचे दोष आहेत, माझे स्वतःचे दोष आहेत, आई वडिलांचे सुद्धा दोष आहेत. एवढा दोषासह, एवढे दोष असून सुद्धा तुम्ही माझा वर्तमान स्वीकार केलेला आहे, म्हणून द्यावेत तुम्हाला धन्यवाद. तितके थोडे आहेत. मी जे तुम्हाला बोलणार आहे ते माझं 100% खरंच आहे असा माझा दावा नाही, अशी माझी आत्मप्रौढी नाहीये. पण काय होतं, कधी कधी बाजरीच्या कण्या जरी असल्या ना, ऐकताय ना तुम्ही, कान उंच करून ऐका बुवा, बाजरीच्या कण्या जरी असल्या तरी त्याला तुळशीच्या पानानं प्रसादाचं रूप येत असतं, लक्षात ठेवा. माझे सद्गुरू डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या वाणीतून मला ज्या बाजरीच्या कण्या ज्या मला प्राप्त झालेल्या आहेत, त्या बाजरीच्या कण्या तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये वाढण्याचा प्रयत्न करेल. त्या गोड करून घ्याल ही प्रार्थना, ही अर्जदस्त विनंती करतो आणि अभंगाच्या पदाच्या चिंतनाला आपल्या समोर उपलब्ध होतो. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, हो सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी देवा देवा. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण. प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी भगवान परमात्म्याचे निस्सिम भक्त असणारे संत श्रेष्ठ, अवतार ज्येष्ठ, वैदिक निष्ठ आणि परमोत्कृष्ट असणारे माऊली तुकोबाराय यांचा बहुतेकांच्या परिचित असणारा किंवा बहुतेकांच्या अपरिचित असणारा 3 चरणाचा, बरं का, फार चरणाचा अभंग घेतलेला नाहीये. कारण की मला माहिती आहे मुंबईचं हे जे जीवन आहे फार धावपळीचं जीवन आहे. या मुंबईमध्ये जर पाहिलं तर वडापावर जीवन जगणारी मंडळी आहेत. धावपळीतलं जीवन आहे. भरत महाराज नको वाटलं मला 4 चरणाचा अभंग, म्हटलं शॉर्टबट स्वीट करूयात ना 3 चरणाचा घेऊयात अभंग. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनातील अलौकिक साध्य कोणत्या साधनेने प्राप्त होते ना दादा, त्या साधनेचं यथार्थ स्वरूप महाराजांच्या अभंगामध्ये प्रतिपादन करतायत. विठ्ठल ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडला त्या अभंगात तुकोबारायचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, तुकाराम 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 तुकाराम. क्या बात है. तुकाराम 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 हो नाम घेता कापेयमा, नाम घेता कापेयमा, नाम घेता कापेयमा, नाम घेता कापेयमा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. महाराज कोणते तुकोबार आहे सांगू. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळा, तुकाराम
तुकाराम जगण्याचा पाया शब्दाचे इमान अक्षराचे रान शब्दाचे इमान अक्षराचे रान अभंगाचे पान तुकाराम अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ ते तुकोबराय त्या तुकोबरायचा अभंग आहे महाराज अभंग फार सुंदर आहे भरत महाराज मला असं वाटतं अभंग जवळजवळ सर्वांच्या पाठातला आहे अभंग कीर्तनकाराचा पाठ आहे अभंग दोन्ही सुंदर मृदुंगचार्य वाजवतायत ना महाराज फार सुंदर वाजवताय बरं दादा आणि तुम्हाला सांगू का कीर्तन सोपं आहे कीर्तन करणं सोपं आहे मी म्हणतो भागवत कथा करणं सोपं आहे रामायण करणं सोपं आहे पण याला वशिला नाहीये दादा याला घासावंच लागतंय याला घासावंच लागते सोपं नाही महाराज एक एक बोल जर पाहिला अरे धान दिकड धादरकड दिकड कथा कधी गण नगन नगन धादरकड दिकड कथा कधी गण दहा धादरकड दिकड कथा कधी गण दहा धादरकड दिकड कथा कधी गण दहा म्हणजे मला वाजवता येत नाही थोडं थोडं कळतं विठाला विठाला गाणंही सोपं नाही महाराज तुमच्या दोघांसाठी एक वाक्य देतो बरं का जाता जाता आप जब बजाते हो मृदुंग तो दुनिया हो जाती है दंग प्यारे सुनो आप जब बजाते हो मृदुंग तो दुनिया हो जाती है दंग मैंने इधर उधर देखा तो मेरे भगवान श्याम सुंदर नाचते हे राधे के संग इतकी सुंदर चाल गायली महाराज दोघांनी तुम्ही अप्रतिम मला गाता येत नाही पण थोडं थोडं कळतं सुंदर गायली महाराज आप जब गाते हो तो पूरी दुनिया डुल जाती आप जब गाते हो तो पूरी दुनिया डुल जाती है मैंने इधर उधर देखा तो बुझी हुई शम्मा भी जल जाते हैं ऐका मुंबईकर आज ऐका ऐका जा घेऊन वाक्य सुंदर देतो आज लोग जिनको चुनते हैं वह संसद में जाते हैं प्यारे सुनो लोग जिनको चुनते हैं वह संसद में जाते हैं और मेरे भगवान शिव जी जिनको चुनते हैं ना वही इस कीर्तन मंडप में आते हैं विठाला 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 या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनातील अलौकिक साध्य कोणत्या साधनेने प्राप्त होते त्या साधनेचे यथार्थ स्वरूप महाराजांच्या अभंगामध्ये प्रतिपादन करत आहे ऐका ना दादा आपण जर या व्यवहारामध्ये जर पाहिलं तर जीवन जगत असताना प्रत्येक माणूस बरं का प्रत्येक मनुष्य संकल्प करतो दादा काय करतो संकल्प करतो आणि या ठिकाणी एक आनंद वाटला बरं का अण्णा या ठिकाणी एक आनंद वाटला शक्यतो कीर्तनकार कीर्तनाकाराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहत नाही आणि कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळ घ्यायला एक वाघाचं काळीज लागतं दादा आमचे भरत बाबा गुरुवर्य पितृतुल्य असणारे गुरुतुल्य असणारे बाबा तुमच्याही चरणी नतमस्तक होतं आमच्या अण्णांनी सांगितलं म्हणे महाराज इतकं सुंदर रात्री कीर्तन झालं तुम्हाला सांगू का तुमच्या समोर बोलणं म्हणजे माझ्या बुद्धीचे दिवे लावण्यासारखं आहे विठाला हो आजचं कीर्तन अवधान देऊन ऐका लक्षपूर्वक ऐका आणि आज म्हणायलाच नको महाराज या ठिकाणी 4G ला भरपूर रेंज आहे बरोबर आहे की नाही 4G ला भरपूर रेंज आहे असं गृहीत धरतो आपण जर विचार जर केला तर जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्य संकल्प करतो काय करतो संकल्प करतो मग मला सांगा दादा संकल्प करणं म्हणजे पूर्णत्व आहे का सोपं करू का थोडं सोपं करतो मला सांगा ना गड्या तुम्ही संकल्प अगोदर केला कीर्तनाला यायचा की आलात अगोदर बोला ना तुम्ही संकल्प अगोदर केला होता की आलात अगोदर असं नाही बसायचं बरं का कीर्तनाला आमचे टाळकरी पहा एका ड्रेसमध्ये फ्रेश आहेत हा एक नंबर आणि माझं एक वैयक्तिक मत मांडतो
कीर्तनाला येणारा माणूस असा फ्रेश पद्धतीने आला पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून गंध वगैरे, आमचे पहा ना दादा सुंदर आमचे दुसरे साडू अगदी एकदम ओके. आणि उद्याच्या कीर्तनाला जाईल आणि त्या कीर्तनामध्ये सांगेल काय तो कीर्तनाचा मंडप, काय तो समाज, काय ते गुणीजन महाराज मंडळी, एकदम ओके. जमतंय ना? विठाला विठाला. माझं वैयक्तिक मत आहे, अगदी वजनात आला पाहिजे. लोक म्हणतात चला ना कीर्तनाला, तसाच मी तू भरत महाराज. लोक म्हणतात तिथं कोण बघतायत. एक खरं सांगू, ज्या ठिकाणी कोणी पाहत नसतो ना त्या ठिकाणी माझा देव पाहत असतो, लक्षात ठेवा. अरे आपके ऊपर किसी की नजर हो ना हो, सुनो प्यारे, आपके ऊपर किसी की नजर हो ना हो, मगर एक बात हमेशा ध्यान में रखना साहब, मेरे भगवान की आंखें आपका हमेशा पीछा करती रहती है. देऊ का पुरावा? पुरावा देऊ का? भरत महाराज, कीर्तनकाराने पुरावा दिला पाहिजे. काय दिला पाहिजे? कीर्तनकाराने पुरावा दिला पाहिजे. विठाला विठाला. म्हणजे काही माणसं संकल्प करतात दादा, संकल्प करणं म्हणजे पूर्णत्व आहे का बुवा? आता काही लोकांनी संकल्प केला, तुम्ही सर्वांनी संकल्प केला आम्हाला जायचंय कीर्तनाला, आम्हाला जायचंय कीर्तनाला, तुम्ही सर्वजण आलात दादा, तुमचा संकल्प पूर्णत्वाकडे चाललाय गेलाय. पण काही माणसं संकल्प करतात, संकल्पाच्या जोडीला क्रियाही करतात, आणि ज्यावेळेस तो मनुष्य कीर्तनाला येत असतो, घरून गृहमंत्र्याचा फोन येतो, हॅलो, वापिस जावं लागतं दादा त्याला. संकल्प केला होता की नव्हता? संकल्प केला होता, संकल्पाच्या जोडीला क्रियाही केली होती, तरी संकल्प पूर्णत्वाला गेला नाही. काय कारण आहे सांगू? सद्गुरूची कृपा नाहीये, भगवंताची कृपा नाहीये. लोक म्हणतात आम्ही बोलतो चांगलं, वागतो चांगलं, फार सुंदर जीवन जगलो म्हणून आमच्यावर देवाने कृपा केली. छे, तुमच्याकडे पाहून देव कृपाच करत नसतो का? कारण की कृपेशिवाय माझ्या देवाला काहीच येत नाहीये. देऊ का पुरावा? अपराध करिता बालकासी मारी माथा, तैसाणू ही देवराव त्याचा कृपाळू स्वभाव. अपराध करिता बालकासी मारी माथा, तैसाणू हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव आहे, त्याचा कृपाळू स्वभाव आहे. खरं सांगू, आमच्या ज्यावेळेस आम्ही संभाजीनगरला जातो भरत महाराज, तुम्ही आळंदीला जाता, वेदूकडे जाता, बरोबर आहे, वेदूकडे जाता, ज्यावेळेस माझ्या माऊली ज्ञानोबारायच्या समाधीवर आपण डोकं ठेवतो एक ऊर्जा भेटते की नाही? ज्यावेळेस आम्ही संभाजीनगरकडे जातो आणि नेवाशा फाट्याकडे नुसतं माऊली ज्ञानोबारायच्या नेवाशाकडे नुसतं पाहिलं ना तर एक असं अंतकरण भरून येतं दादा. माझ्या तर डोळ्यात पाणी येतं. खरं सांगू का, मला आव आणून बोलायची सवय नाहीये. काय? मला आव आणून बोलायची सवय नाहीये दादा. काय भाग्य असेल पखवाजे महाराज त्या खांबाचं, काही काही खांबाला आतापर्यंत कळायला तयार नाही. काय खांबाचं भाग्य असेल की ज्या खांबाला टेकून माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली असेल त्या ठिकाणी ते वाहत चाललंय. पहा, घ्या ओवी. तुमची स्नेहाची वागेश्वरी, जे मुखया ते अंगीकारी, तो वाचस्पते से निकरी प्रबंधोडा. तुमची स्नेहाची वागेश्वरी, जे मुख याते अंगीकारी, तो वाचस्पते से निकरी प्रबंधोडा. ते त्या ठिकाणी वाहत चाललंय, ते त्या ठिकाणी वाहत चाललंय. आणि खरं सांगू का बाबा, हे ज्याला कळत नसेल त्याहून दगड, तुका म्हणे बुद्धी आयसी ज्याची जड, आणि त्याहून दगड बराबरे देवा. भगवान परमात्म्याची जर तुमच्या जीवनामध्ये जर कृपा जर पाहिजे असेल, संतांची कृपा जर तुमच्या जीवनामध्ये जर पाहिजे असेल, वा, खरं सांगू का, माणसाने अनाथ व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? आपण होतो का अनाथ? आपण सगळेजण नाथ व्हायच्याच भानगडीत आहे. तुकोबाराय म्हणतात मोठं होऊच नका, लहान राहा. लहानपण दिगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. तुम्ही लहान होऊ नका. आमच्या राहुरी तालुक्यात एक म्हण आहे दादा, सांगू का? सांगू का? आमच्या राहुरी तालुक्यात एक म्हण आहे, बेवकूफ घर बनाते हैं. सुनो प्यारे, बेवकूफ
घर बनाते हैं और अक्लमंद उसमें जाकर रहते हैं. नाही कळालं का? बेवकूफ घर बनाते हैं और अक्लमंद उसमें जाकर रहते हैं. समजा 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 दादा, तुम्ही 50 लाखाचा बंगला बांधला आणि तो 50 लाखाचा बंगला भाड्याने दिला. तुम्हाला भाडं येऊ लागलं 10 ते 15 हजार रुपये भाडं येऊ लागलं. पण 15-20 वर्षानंतर तोच बंगला, तो स्लॅब गळायला लागला. ज्याला दिला होता भाड्याने त्याचा फोन तुम्हाला आला, मालक, ओ मालक, स्लॅब गळायला तेवढा पहा. सत्ता कोणाची कोणावर आहे? गुलामाची सत्ता. बेवकूफ घर बनाते हैं और अक्लमंद उसमें. पण ओरिजिनल गुलाम पाहिजे बरं का पेटी मास्तर. मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, तू ही मेरा सच्चा साई, तू ही मेरा सच्चा साई, नाम लेबू तेरा, मैं गुलाम तेरा. पुरावा देऊ का बाबा? महाराजांचा पुरावा देतो. जीवन जीना हो तो जड़ता से नहीं, दृढ़ता से जीना चाहिए. घ्या पुरावा. निष्काम, निश्चळ, विठ्ठली, विश्वास. तो विश्वास असला पाहिजे, ही दृढता असली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये असा पक्का माणूस लागतो दादा, सांगणारा. काय लागतो? पक्का माणूस लागतो जीवनामध्ये, सांगणारा. मला एक साधा आणि सोपा प्रश्न करायचा आहे. श्रीमद भागवत कथा कोणी कोणाला सांगितलं? तुम्ही तर सांगणार, तुम्ही माझ्याच पक्षाचे आहात. सांगितलं अगदी कल्याणीताईंनी. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगितली. काय होत्या कथेचा सिद्धांत? सिद्धांत आहे अण्णा, प्रभू विन कोण कुणाचा वाली, माणिक प्रभू म्हणे मातेच्या उदरी, नवमासत्वा रक्षण केली, प्रभू विन कोण कुणाचा वाली. ज्यावेळेस राजा परीक्षित आईच्या उदरामध्ये होता, त्याचं रक्षण कोणी केलं बुवा? कोणी केलं? बोला ना. देवानी केलं का नाही ताई? देवानी केलं. मग आपण आपल्या आईच्या उदरामध्ये होतो, आपलं रक्षण कोणी केलं? मुंबई पोलीस आले होते का? कोणी केलं? मग देवानी केलं. मान्य मान्य मान्य. मग आपण आहोत राजा परीक्षिती. ऐकताय ना तुम्ही? मला भाव सांगायचा. आपण आहोत राजा परीक्षिती. आता खरीच गरज आहे शुकाचार्यांची. मग ते भेटतील कुठे? मिले कोई ऐसा संत फकीर, पहुंचा दे भवदरिया के तीर, पहुंचा दे भवदरिया के तीर, पहुंचा दे भवदरिया के तीर, भवदरिया के तीर, भवदरिया के तीर, भवदरिया के तीर. वाह वाह वाह. मिले कोई ऐसा संत फकीर, पहुंचा दे भवदरिया के तीर. पुढे ते संत कुठे भेटतील? एक सांगू का? संतांची व्याख्या आहे दादा. ज्याच्या अंतकरणाला संसाराचा आकार आहे त्याला संसारी म्हणा, आणि ज्याच्या अंतकरणाला देवाचा आकार आहे त्याला संत म्हणा. अजून एक सांगू, थोडस फोड करूयात. जो देवापासूनच विभक्त नाही तो भक्त आहे. ज्याच्याकडे वैराग्य आहे तो विरक्त आहे. ज्याने मुक्ती मिळवली तो मुक्त आहे. भक्ती अधिक विरक्ती अधिक मुक्ती, यानाम संत. विठ्ठल. ओरिजिनल संत, ओरिजिनल संत सांगतोय. ओरिजिनल संत. संत आमच्या तिकडे येतात, तुमच्या कामोठ्यामध्ये येतात का? इकडे भगवे कपडे घातलेले येतात का? संतांची पायी वा वा. हा माझा विश्वास, संतांची पायी क्या हा बात है. माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची
संतांची ये पायी हा माझा विश्वास संतांची ये पायी हा माझा विश्वास संतांची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावदास झालो त्यांचा सर्व भावदास झालो त्यांचा सर्व भावदास झालो त्यांचा सर्व भावदास झालो त्यांचा माझी करती सकळ माझी करती सकळ सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. अप्रतिम महाराज. ओरिजिनल संत बरं का भरत महाराज, ओरिजिनल संत. नाही तर आपल्या कामोठ्या गावामध्ये सुद्धा येतात का भगवे कपडे घातलेले. इथे एक पेटी असते बा, येतात ना. मला असं वाटतं का आमच्या तिकडेच येतात. म्हणजे चला आमच्यासारखंच आहे, आमच्यासारखंच आहे. आमच्या तिकडे मेल्यावर जाळतात, तिकडे विठाला विठाला विठाला. बरं आल्याच्या नंतर ते काय शांत बसत नाही, अशी पेटी असते. ये गोरखनाथ मच्छिंदरनाथ बाबा जन्मले या उखंड्यात हे गाणगापुराहून अक्कलकोटाकड बाबा निघाले या पोटाकड. जमतय ना अण्णा, जमतय ना. टेन्शन घ्यायचं ना. हे बंद झालं का तुमचं जावं हे गोरखनाथ. ते संत नाहीये दादा. संतांची व्याख्या सांगून गेलो. ज्याच्या अंतःकरणाला संसाराचा आकार आहे त्याला संसारी म्हणा, आणि ज्याच्या अंतःकरणाला देवाचा आकार आहे त्याला संत म्हणा. भरत महाराज असं आहे, या जगाच्या अनुषंगानं जर आपण जर विचार जर केला तर या जगतामध्ये 4 प्रकारचे वर्ग आपल्याला पाहायला भेटतील. एक वर्ग असा आहे तो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग आहे तो स्वार्थ साधतो परंतु परार्थ साधत नाही. तिसरा वर्ग आहे तो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. आणि चौथा आणि शेवटचा वर्ग जो केवळ आहे तो फक्त परार्थ साधतो. पहिला वर्ग सांगितला आहे तो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. ह्या ज्ञानोबरायांची ओवी. आपणची अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंग जैसा सळे दीपाचेनी. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतायत. पतंग आपणची अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंग जैसा सळे दीपाचेनी. पतंग माहितीये बुवा? रासेश्वरी पतंग माहितीये का तुला? कोणता पतंग? तुझ्या डोक्यात फक्त पंचमीचाच पतंग असेल. चला ठीक आहे. पतंग आणणं. आपण एका घरामध्ये लाईट जावे आणि लाईट गेल्याच्या नंतर आपण घरामध्ये दिवा लावतो. त्या दिव्या लावल्याच्या नंतर त्याच्या भोवती काय घिरट्या मारतो? पतंग. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये पतंग म्हणतात. तो पतंग गिरट्या घालतो 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 आणि शेवटी त्या दिव्यावर झडप घालतो. स्वतःचं अस्तित्व संपवतो आणि दुसऱ्याला प्रकाशित करतो. बरोबर ना? मी पाहतोय, चेक करतोय मंडपात आहात की तुम्ही. अरे स्वतःचं अस्तित्व संपवतो दादा आणि दुसऱ्याला अंधकार करतो. माऊली ज्ञानोबा आहे तेच सांगतात आपणची अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंग जैसा सळे दीपाचिनी. या जगातला दुसरा वर्ग पाहिलाय तो स्वार्थ साधतो परंतु परार्थ साधत नाही. माऊली ज्ञानोबरांची दुसरी ओवी देतो. तैसे म्हणे वाचा काय भलतया दुःख देत जाये स्वार्थ साधितान पाहे पराचे हित. तैसे म्हणे वाचा काय. माऊली ज्ञानोबा सांगतात तो केवळ फक्त स्वार्थ साधतो परंतु परार्थ साधत नाही. आमच्या तिकडची एक म्हण सांगतो बुवा, तुझी दाढी जाळली तरी चालेल, माझी नाही. तुम्ही हुशार आहात मुंबईकर. विठला विठला. तुझी दाढी जाळली तरी चालेल, माझी बिडी पेटू दे. हा म्हणणारा जगातला दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग असा आहे तो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. घ्या तिसरी ओवी. का फेडीत पाप ताप
का पोखित तिरीचे पादप समुद्र जाय आप गंगेती जैसे. माऊली ज्ञानोबराय सांगतात तो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. का फेडित पाप ताप का पोखित तिरीचे पादप समुद्र जाय. गंगेचा स्वार्थ कुठपर्यंत आहे? गंगेचा स्वार्थ तुका म्हणे गंगा सागर संगमी. क्या बात आहे. अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अवघ्या झाल्या उर्मी माय अवघ्या झाल्या उर्मी. तो का म्हणे गंगा सागर अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अवघ्या झाल्या उर्मी वा महाराज. एकदा टाळी वाजवा महाराजांसाठी. आणि असे प्रमाण वगैरे दिल्याच्या नंतर टाळी वाजवली पाहिजे बरं का दादा. टाळी वाजवली पाहिजे. वाक्य देऊन जातो वाक्य फोरजे आहे. टाळी वाजवली पाहिजे. का वाजवायची टाळी? जो करील पहा बरं का सुंदर वाक्य आहे. जो करील या गायनातील कीर्तनातील कडकडा टाळ्याची टाळाटाळी. परत एकदा बोलू. जो करील या गायनातील कीर्तनातील कडकडा टाळ्याची टाळा टाळी मग त्या कीर्तनानंतर यमकव टाळी. लोक हुशार आहेत महाराज म्हणून कोणीही करू नका टाळ्याची टाळाटाळी. विठाला महाराजांनी काय प्रमाण तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. काय सुंदर प्रमाण आहे हो. गंगेचा स्वार्थ आहे महाराज समुद्राला जाऊन मिळणं. गंगेचा स्वार्थ आहे समुद्राला जाऊन मिळणं. परंतु गंगेचा परार्थ कोणता आहे सांगू? किती जरी अधम मनुष्य असला किती जरी पापी मनुष्य जरी असला तरी त्या गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर काय होतं? सगळं पाप नाहीचं होतं. गंगेचा स्वार्थ कोणता आहे बुवा? समुद्राला जाऊन मिळणं. समुद्राला एकदा गंगा मिळाली रे मिळाली. गंगेची पूर्णता झाली. जिल्हा परिषदची शाळा आहे का बुवा तुमच्याकडे? जिल्हा परिषदची. त्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर एक गुरुजी येतात आणि गुरुजी आल्याच्या नंतर त्या काळ्या फळ्यावर लिहितात गोदावरी. काय शब्द लिहितात? गोदावरी. आणि गोदावरी शब्द लिहिल्याच्या नंतर ते गुरुजी विचारतात सांगा पोरानो सांगा गोदावरी गंगेचा उगम कुठे झाला? सगळे पोरं खाली मान घालतात. गुरुजी म्हणतात बहुतेक आपल्या वर्गामध्ये चाफा बोले ना चाफा चाले ना. चाफा बोलला पाहिजे चाफा चालला पाहिजे महाराज. एक नाही दोन नाही कोणी उत्तर द्यायला तयार नाही. पण त्या वर्गामध्ये बाळू नावाचा विद्यार्थी कामोठ्याचा शेवटच्या बेंचवर बसलेला असतो. तो म्हणतो गुरुजी मी सांगू का गुरुजी मी. त्यावेळेस गुरुजीला सुद्धा चक्कर येतं. आतापर्यंत त्या बाळूने कधी उत्तर दिलेलं नसतं ना. आज चक्क त्या बाळूचा हात वर. वा बाळू शब्बास बाळू क्या बात आहे बाळू. पण असं उत्तर नको सांगू. बेंचवर उभा राहा आणि लोक पोरांना सुद्धा कळू दे आज बाळूने सुद्धा उत्तर दिलंय. बाळू बेंचवर उभा राहिला. सांग बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठे झाला? सांगायला सुरुवात केली बाळूनी. ऐका गुरुजी भारत देश आहे. या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. आणि त्या ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम तुम्ही झाला तरी म्हणणार आहो. काहीच बोलायला तयार नुसतं पाहतेच महाराज नुसतं पाहत. काहीतरी म्हणा ना. वा बाळू शब्बास बाळू क्या बात आहे बाळू. बाळू सांग ना गोदावरी गंगा पुढे कुठे गेली? बाळूने सांगायला सुरुवात केली. ऐका गुरुजी जशी ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावरून निघाली तशी त्र्यंबकच्या कुशावरच्या कुंडामध्ये आली म्हणे. पुढे नाशिकच्या रामकुंडामध्ये आली म्हणे. पुढे निळवंड्याच्या धरणात आली. आता बाळू कामोठ्याचा. बाळू वैतागला. अण्णा बाळू वैतागला. कामोठ्याचा बाळू रंगलेला बाळू. गुरुजी म्हणला ऐका गुरुजी या धरणातून त्या धरणात या कुंडातून त्या कुंडात जाण्यापेक्षा तशी निळवंड्याच्या धरणातून निघाली तशी पैठणच्या सागरामध्ये गेली. पैठणच्या नाथसागरात गेली म्हणे. पुढे बीड गेवराई मार्गे एकदा ती नांदेड मार्गे समुद्राला ती जाऊन गंगा मिळाली. ऐका 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 ऐका. तरीही गुरुजींनी डोकं लावलं म्हणे. बाळू सांग
ती समुद्रातली गंगा पुढं कुठं गेली? बाळू कामोठ्याचा. बाळू म्हणला गुरुजी तुमच्या डोंबल्यात गेली. अवघ्या झाल्या उर्मी एकमय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे दादा, गंगेची पूर्णता. पण सर्वात शेवटचा वर्ग जर तू कोणता जर पाहायचा असेल तर तू केवळ फक्त पदार्थ साधतो. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, ते तुकोबार आहे. फक्त परार्थ साधतात, संसार साधत नाही दादा. जीवन जगत असताना जर आपण जर विचार जर केला, अभंगाचा पहिला शब्द जगद्गुरु तुकोबारायांनी वापरलाय भक्ती. भक्ती म्हणजे काय हो? भक्ती म्हणजे देवाशी विभक्त नसणं, याला भक्ती असं म्हणतात. भगवान परमात्म्याच्या स्वस्वरूपाशी सतत अनुसंधान साधणं, याला भक्ती असं म्हणतात. चला पुरावा घे. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता ती नाव. या जन्ममरणात्मक संसारातून सोडवणारी एकच नाव आहे, त्याला भक्तीचे नाव म्हणतात. कोणती? हेच थोर भक्ती. आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसार सोडण्याची गरज नाहीये, संसार सोडण्याची गरज नाही. कसा करायचा संसार? पक्षी अंगणी उतरती एका गुंत, वस्ती कर वस्तीशी आला तैसे जो वरी प्राचीना. हे सगळे प्रमाण माहिती आहे महाराज. हे प्रमाण देऊ सुद्धा वीट आलाय आता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे. जीवन जगत असताना भरत महाराज माझ्या सद्गुरूंचं वाक्य सांगतो, माझे डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ नेहमी सांगतात, माणसाने जीवन जगत असताना माणसाने संसाराला विटावं. घेऊन जा वाक्य, हृदयपटलावर लिहून ठेवा. माणसाने जीवन जगत असताना संसाराला विटावं, कुसंगतीला सुटावं आणि मग संतांना भेटावं. काय? संसाराला विटावं, कुसंगतीला सुटावं आणि मग संतांना भेटावं. पण आपलं सगळं उलटच आहे. आपलं कसं आहे सांगू? संसाराला नटावं, आपलं कर्ज आणि निम्म्या कीर्तनातून चोपदार. नाही दादा, याला असं म्हणत नाहीये. संसार सोडण्याची गरज, जी संसारामध्ये जी आसक्तीची दोरी, त्याला प्रेम सूत्र दोरी सुद्धा म्हणूयात, ती आसक्तीची दोरी काढायची आणि ती दोरी माझ्या भगवान परमात्म्याशी जोडायची. याची नाव भक्ती आहे. देऊ का पुरावा कबीर महाराजांचा? दोरी रे नाम जननी जनक बंधू सुतदारा, तनु धनु भवन सरुदय परिवारा, सबके ममता सबके ममता ताग बटोरी, तुम मम पद ही बांध बरी डोरी. देरे ना कोमल देरे ना रे ना रे. जननी जनक बंधू सुतदारा, तनुधनु भवन सरुदय परिवारा, सबके ममता ताग बटोरी आणि तुम मम पद ही बांध बरी डोरी. आपण जर विचार जर केला ना महाराज, जीवन जगत असताना आपण जर विचार केला तर प्रत्येक मनुष्य देवाची साधना करतोय, प्रत्येक मनुष्य देवाची उपासना करतोय, प्रत्येक मनुष्य देवाची भक्ती करतोय. पण पुरावा सांगतो, फक्त फरक एवढाच आहे, ज्याची करायला हवी त्याची करत नाही आणि ज्याची नको त्याची केल्याशिवाय राहत नाही. देऊ का पुरावा? शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडोनी वरी बैसविले, मना येईल ते नाव ठेविले ना. शिळ्या तांब्याचे बाहुले कोणते देव? देऊ का पुरावा? चेंदरी हिंदरी दैवत कोणती पूजे भूते खेते, आपल्या पोटाचे रडते. मला पुढे नाही जायचं, मला पुढे इथपर्यंत थांबायचं. आपल्या पोटाचे रडते, आपल्या पोटाकरिता जे देव बेजार आहे, अशाची भक्ती करून काय फायदा? देवा तुम्हाला काय पाहिजे? तो देव म्हणतो मला कंदोरी पाहिजे. कंदोरी माहितीये तुम्हाला? माहितीये? नाही माहिती तुम्हाला कंदोरी? कंदोरी जर माहित नसली, मी खडकाला धडका घेईन तुमच्या पुढे. आता विठाला 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 विठाला. त्या निफाड भागात गेलो, ते म्हणले महाराज कंदोरी नाही, कंजोरी कंजोरी. म्हणलो तीच. देवा तुम्हाला काय? ते देव मागत असतो महाराज, आपल्या पोटाकरिता मागत असतो. पण त्याची भक्ती करून काय फायदा आहे? पंढरपूरला गेलात ना तुम्ही? किती जण पंढरपूरला गेलात? हात वरती करा बरं. काही महाभाग आहेत महाराज अजून तसेच.
सगळ्यात तुम्हाला सांगू, सगळ्यात दुर्दैवी आहात तुम्ही जे पंढरपूरला गेले नाहीत. का जायचं पंढरपूरला? पंढरपुरी आहे माझा माय बाप. पंढरपुरामध्ये माझा माय बाप आहे. भरत महाराज तुम्हाला एक सांगतो, वाक्य सांगतो, का जायचं पंढरपुरामध्ये. बाकीचे लोक बालाजीला जातात, पळतात बालाजीला. आम्ही सुद्धा जातो. आता तुम्ही जाऊन आलात, गेलं पाहिजे बालाजीला सुद्धा, गेलं पाहिजे. पण त्या बालाजी मधला आणि माझ्या पांडुरंगातला फरक मला सांगायचा आहे बुवा. बालाजीतला आणि माझ्या पांडुरंगातला फरक सांगायचा आहे. बालाजीला जर तुम्ही गेलात तर काय व्हावं लागतं तिथे? काय दान करावं लागतं? काहीतरी सोनं वगैरे दान करावं लागतं. नाही जरी सुवर्ण दान केलं, किमान एक वाक्य घरी घेऊन जा. अरे हिऱ्या मोत्याने साधतो मोठ्यांचा बालाजी. ऐकताय ना तुम्ही? हिऱ्या मोत्याने साधतो मोठ्याचा बालाजी आणि बेला फुलाने होतो आमचा विठोबा राजी. म्हणून जाय भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. आल्या गेल्या पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. जाऊ नका कोणी तेथे, जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, गेले नाही आले परतोनी. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. एकदा टाळी वाजवत तिच्यासाठी. वास्तविक पाहता माझी मुलगी म्हणून मला सांगायचं नाही. माझी मुलगी म्हणजे मला ते सांगायचं नाहीये. माझा तो संसार मला सांगायचा नाहीये. पण तिने 3600 किलोमीटर ची मा नर्मदा मैयेची परिक्रमा तिने पायी पूर्ण केलेली आहे. आणि या विश्वातली, या जगातली पहिली मुलगी ती आहे 3600 किलोमीटरची. आणि गिनीज बुकामध्ये तिचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे, लक्षात ठेवा. मला माझ्या मुलीचं हे सांगायचं नाहीये. पण मा नर्मदा मैयाची परिक्रमा आमच्या अण्णा गुरुडे अण्णा वगैरे, नानी वगैरे, आम्ही सर्वजण होतो, ही करून घेतली महाराज मा नर्मदा मैयाची परिक्रमा. आणि वास्तविक पाहता खरंच सांगेल भरत महाराज, मी 1-2 किलोमीटर सुद्धा चालू शकत नाहीये. मला थोडासा त्रास आहे छातीचा. पण तिच्या प्रेरणेने मी सुद्धा चाललो. विठाला विठाला. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. झडप तो घालतो महाराज तो माझा पांडुरंग परमात्मा. त्या ठिकाणी गेलं पाहिजे, म्हणून पंढरपूरला गेलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, त्या पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस ते पायरीवर जे लोक असतात ना, कोणाचे हात तुटलेले असतात, कोणाचे पाय तुटलेले असतात, ज्यावेळेस आपण खाली त्या चंद्रभागेमध्ये उतरतो, ते लोक लय भारी म्हणतात, 1-2 पैसा त्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या. म्हणजे इतकी जागा नाही काढत बरं का भरत बाबा. इतकं जर गोड गाण्याचा प्रयत्न केला तर ते 50-100च्या नोटा टाकतील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, ज्याची भक्ती करायची. आपण सुद्धा 10-50 रुपये त्या लोकांना देतो आणि म्हणतो आमच्या लेकरा बाळांना आशीर्वाद द्या बरं. अरे तो भीक मागतोय आणि आपण का करावी त्याच्याकडून अपेक्षा माझ्या लेकरा बाळाची? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, तो भीक मागतोय. ज्याची भक्ती करायची तो परिपूर्णतम देव असावा. आणि परिपूर्णतम जर देव या विश्वामध्ये जर कोण असेल तर घ्या पुरावा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. तो भगवान परमात्मा सत घन आहे, तो भगवान परमात्मा चित घन आहे आणि तो भगवान परमात्मा आनंद गण आहे. आनंद म्हणजे हॅपीनेस इज द पार्ट ऑफ द गॉड. विठाला त्या देवाची भक्ती जगद्गुरु तुकोबारायांनी केली, त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली. परंतु भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी अशी भक्ती केली की काळजी सांडून, उद्वेग सांडून भक्ती केली. अभंगाचं पहिलं चरण. भक्ती आम्ही केली, क्या बात आहे. भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग, आम्ही केली सांडून उद्वेग. आम्हाला हे संग सुखयाचे पावलो, बाबा सुखयाचे सुख आम्हाले गरीबायाचा संग, सुख आम्हाले एका टाळी वाजवा त्यांच्यासाठी. बाबा इतकं समर्पक प्रमाण दिलं आणि चाले अशी पोषक दिली पहा, अप्रतिम. भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग. थोडस कोमल. भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग. नाहीतर अशी साथ भेटत नाही बरं का बुवा. नाहीतर काही काही ठिकाणी अशी साथ असते, अशी साथ असते असं वाटतं कोलारा बरा. काय झालं, त्या शिरूर तालुक्यामध्ये अन्नपूर नावाचं गाव आहे. इथं नाही ना कोणी अन्नपूरचं? चला ठीक आहे. त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन रंगलं पेटी मास्तर. इतकं रंगलं. रंगल्याच्या नंतर एका म्हाताऱ्या पुढे माईक होता. वास्तविक पाहता समाजाच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी होतं. आणि त्या म्हाताऱ्याने मध्येच प्रमाण धरलं, अय वाकुनी टाक सडा करा दे जरा, वाकुनी टाक सडा. मी तर डोक्यालाच हात लावला, म्हणलो बाबा सडा टाकणारे टाकतील सडा, पण पहिले तुम्ही कुठंतरी लांब जाऊन पडा. भजन त्याला म्हणत नाही दादा. भजन कशाला म्हणतात सांगू? मजा दीवानों को मिलता है, दीवानों से भी मिलता है. मजा दीवानों को मिलता है, दीवानों से भी मिलता है. खुदा भी खुद दीवाना बन के दीवानों से मिलता है. खोजने से नहीं मिलता खुदा, खो जाने से मिलता है. स्वतःचं अस्तित्व विसरल्याचं जीवनचरित्र गोपिकांचं आहे. स्वतःचं अस्तित्व विसरल्याचं जीवनचरित्र तुकोबारायांचं आहे. आणि तुम्हाला सांगू का, भजन गायल्याच्या नंतर डोळ्यात पाणी आलं पाहिजे. येतं का आपल्या डोळ्यात पाणी? येतं का? भजन गायल्याच्या नंतर डोळ्यात पाणी येतच नाही ताई. तुमचे येत असेल, बाकीच्या आमच्या येतच नाही. डोळ्यात पाणी आलं पाहिजे, येतच नाही. आंखों से आंसू बहे, वाणी भी कुछ न कहे, ऐसा जब से तुझको हो गया, सब जो रब से प्यार हो गया. ऐसा जब से तुझको हो गया, सब जो रब से प्यार हो गया. कधीतरी डोळ्यात पाणी आलं पाहिजे. म्हणून भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आम्ही भक्ती केली महाराज. कोणाची भक्ती केली? तर त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली. आणि महाराज खरं सांगू का भरत महाराज, जीवन जगत असताना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारची इच्छा स्वाभाविकपणे असते. प्रत्येकाला असं वाटतं दादा माझं जीवन ज्ञानी असावं. दुसरी इच्छा ही आहे माझं जीवन चिरंजीवी असावं. आणि तिसरी इच्छा ही आहे आपलं जीवन सुखी असावं. या 3 इच्छा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असतात. पहिली इच्छा आहे सर्वज्ञत्वाची, दुसरी इच्छा आहे अमरत्वाची आणि तिसरी इच्छा आहे सुखरूपत्वाची. या 3 इच्छा प्रत्येकाच्याच अंतःकरणामध्ये. याच्या उलट बोलतो बरं का, थोडेसे रिक्स घेतो. घेऊ का? बोलतो मला कुठं नांदायला यायचंय, बोलतो.
या 3 इच्छा कोणाच्याच अंतःकरणामध्ये नसतात. कोणत्या कोणत्या? आपलं जीवन आज्ञानी असावं असं किती लोकांना वाटतं? हात वरती करा बरं. मावशी तुम्हाला वाटतं? मी घेतो खडकाला जातो. कसं करायचं बरं? खरं सांगा आता काय करायचं? कोणाच्याच अंतःकरणामध्ये ही गोष्ट नसते. आजूक सुद्धा इच्छा कोणाच्याच नसते. दुसरी इच्छा कोणाला वाटतं बरं जावं? आमच्या ताईंना वाटतं जावं. नक्की ना ताई? नक्की ना? काहीच नाही, वरती जाऊ नका, फक्त आमच्या बरोबर माळशेच्या घाटापर्यंत चला. नाही ना, आता चला. अजिबात मोह मायामध्ये पडायचं नाही. मस्त आमच्या लेकरांच्या वशी अगदी हे करायचं. नक्की ना? नक्की ना? बरं चला, ठरलं ठरलं ठरलं. जर असं जर प्रत्येक जर कीर्तनामध्ये जर बोट वरती आलं तर आम्हाला 407 आणावं लागेल. विठाला विठाला. ही इच्छा कोणाच्याच अंतःकरणामध्ये नसते. अन्न मला एक विचारायचं, माणसं मरतात ही गोष्ट चांगली आहे का वाईट? साहेब बोला. चांगली आहे. मरायचं मग नाही, शेजारच्याला आलं म्हणजे बरं आहे. आजूक सुद्धा एक इच्छा कोणाच्याच अंतःकरणामध्ये नसते. कोणती? प्रत्येकाला असं वाटतं मला सुख असावं, दुःख मात्र याप्रमाणे. मज लागे दुःख होवावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, न वाच्यंता दुःख पावे, येन न संभवे स्वतंत्रता. प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची, दुःख मात्र कोणाला नकोय. तरी एका साधकाने मला प्रश्न केला, म्हणे महाराज कुंती मातेने नव्हतं का देवाकडे दुःख मागितलं? मी म्हटलं दाद्या खरं ठीक आहे, कुंती मातेने देवाकडे दुःख मागितलं, पण दुःख कशासाठी मागितलं? तर देवाची आठवण व्हावी म्हणून. मला सांगा, देवाची आठवण झाल्याच्या नंतर सुख होतं का दुःख? बोला ना, सुख होतं का दुःख? अरे सुखच होतं ना. घ्या पुरावा. सर्व सुखाचे आगर बापर खुमा, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. संपलं भांडवल. विनेकरीने लय वजनात प्रमाण धरलं मस्त. अरे सर्व सुखाचे आगर मने नरहारी सोनार. अजून सर्व सुखाचे आगर मने गोरा. तुम्हाला माहिती गोरा गोप म्हटल्यावर कुंभारच आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, सुख म्हणजे देव आहे आणि देव म्हणजे सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. तो भगवान परमात्मा सुखी आहे. पण तुम्हाला सांगू का, पाहिजे मध्ये किती गोष्टी आल्या मॅडम? किती गोष्टी आल्या? ज्ञान पाहिजे, अमरत्व पाहिजे आणि सुख पाहिजे मध्ये किती गोष्टी आल्या? 3. आणि नको मध्ये देखील अज्ञान नको, मृत्यू नको आणि दुःख नको. काय कारण आहे हो? प्रत्येक जीवाचं मूळ स्वरूप सत आहे म्हणून त्याला असत अज्ञान आवडत नाही. प्रत्येक जीवाचं मूळ स्वरूप चिद आहे म्हणून त्याला मृत्यू आवडत नाही. आणि प्रत्येक जीवाचं मूळ स्वरूप आनंद आहे म्हणून त्याला दुःख आवडत नाही. पहिलं कारण सांगितलं पेटी मास्तर. प्रत्येकाच्या अपेक्षा आहे माझं जीवन ज्ञानी असावं. मला सुद्धा वाटतं बरं का, आता इतके सुंदर माईक सिस्टीम तुम्हाला सांगू बरं का दादा, अगदी मनातलं बोलतो, मनातलं. या 2 महिन्यात मला असं वाटते 65-70 कीर्तन मी केले असतील. या 2 महिन्यात 65 ते 70 कीर्तन मी केले असतील. पण त्या 65-70 कीर्तनामध्ये फक्त तुमची सिस्टीम चांगली लागली दादा. आणि मला असं वाटतं ती वेळ आली एखादी म्हातारी तुमच्यावर उतरून टाकायची. कारण की लय मोठं टेन्शन दादा. प्रत्येक रोज जर गेलो, अरे सिस्टीमच नाहीये, सिस्टमच नाहीये. आणि जर कीर्तनकाराचा जर प्राण जर काय असेल तर भरत महाराज सिस्टम. सुंदर महाराज. अप्रतिम. प्रत्येकाची अपेक्षा आहे माझं जीवन ज्ञानी असावं. आता इतके सुंदर गायक आहेत, महाराज मंडळ आहेत, आणि मला सुद्धा असं वाटतं माझ्या सुद्धा समोर एखादा माईक असावा आणि मी सुद्धा एखाद्या दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये माझ्या समोर माईक असावा आणि मी सुद्धा प्रमाण द्यावेत. पण मला त्या ठिकाणी कोणी उभाच करत नाही. का विचारा ना. जसा तुम्हाला राग येतो, कोणता मारामारीचा नाही, तसा राग मला येत नाही म्हणून त्या ठिकाणी मला कोणीच उभा करत नाही. आता हे सुंदर वाजवतात महाराज, अप्रतिम. इतका सुंदर हात आहे, अप्रतिम. मला सुद्धा वाटतं ना दादा तुमचं वादन पाहून मी सुद्धा वाजवलं पाहिजे. क्रांत त्रिकट तक त्रिकट धाकडान 10 त्रिकट तक त्रिकट धाकडान 10 त्रिकट तक त्रिकट 10.
धिंद्रता कथा गिगिदिन दिट दिटकडं देखीट कत्तिट्ट धादृत धात तिट्ट धादृत किट धा कत्तिट्ट धादृत किट दिन धगितिट गणपती तागितिट गजानन क्रदेत 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 तिट कथा गणपती धा धा धा. मला वाटतं बरं का वाजवावं, पण काय करू, जशी तुम्हाला थाप मारता येते, थाप बरं का थापा नाही, थापा वेगळ्या आणि थाप वेगळी, तशी थाप मला मारता येत नाही. जशी तुम्हाला चाट मारता येते, हा चाटा नाही बरं का चाट, हा तशी चाट मला मारता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी मला कोणीच बसू देत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या अपेक्षा आहे माझं जीवन ज्ञानी असलं पाहिजे, प्रत्येकाला असं वाटतं. पण ऐका ऐका, ज्याला सगळ्यातलं कळतं त्याला सर्वज्ञ असं म्हणतात, आणि ज्याला एकातलंच कळतं त्याला तज्ज्ञ असं म्हणतात. पहा बरं का, सुंदर चिंतन मांडतोय अण्णांनी सांगितलं ह्या लोकांना चिंतन मांडा म्हणे महाराज. ज्याला सगळ्यातलं कळतं त्याला सर्वज्ञ असं म्हणतात, आणि ज्याला एकातलंच कळतं त्याला तज्ज्ञ म्हणतात. सर्वज्ञ सर्वज्ञ या विश्वामध्ये जर पाहिलं तर सर्वज्ञ फक्त 3 लोक आहेत, देव, संत आणि माझ्या बाबांच्या भाषेत वेद. या 3 लोक सोडून मला सगळ्यातलं कळतं हा म्हणण्याचा मूर्खपणा कोणी करू नये. आपण फार तर फार तज्ज्ञ होऊ शकतो, नेत्रतज्ञ, त्याने घशाचा विचार करायचा नाहीये, दंततज्ञ, त्याने डोळ्याचा विचार करायचा नाही, आणि हे ज्याला कळत नसेल तो आज्ञ. हे सगळ्यातलं ज्याला कळत नाही तो आज्ञ. एक मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा 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 हो बाबा, मासे कसे झाडावर चढतात. काय म्हटला तो मुलगा, बाबा बाबा मासे कसे झाडावर चढतात. त्याचे वडील त्याला म्हटले, मूर्ख आहेस तू, मासे झाडावर चढायला त्या काय म्हशी आहेत का. म्हणजे मुलाला काहीच कळत नव्हतं, आणि हे त्या बापाला अजिबातच समजत नव्हतं. विठ्ठला प्रत्येकाच्या अपेक्षा माझं जीवन ज्ञानी असलं पाहिजे. दुसरी इच्छा असते महाराज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, माझं जीवन चिरंजीवी असलं पाहिजे, माझं जीवन चिरंजीवी असलं पाहिजे. कोणालाच वाटत नाही महाराज जावं, कोणालाच वाटत नाही. समजा 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 बरं का पखवाजी महाराज, समजा या मंडपाच्या गेटवरती 2 अतिरेकी आले. समजा आलेले नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आले. मंडपाच्या गेटवरती 2 अतिरेकी आले, दोघांच्या हातामध्ये AK-47 रायफल आहे, आले. आणि आईने कीर्तन रंगामध्ये आलं, आणि गेटवरच्या त्या अतिरेक्यांनी सांगितलं, महाराज महाराज कीर्तन बंद करा आणि इकडे या. मी तर डायरेक्ट शांत झालो. मी म्हटलो आपला तर विषय नाहीये, बघा म्हटलो कोणीतरी जाऊन बघा. आमचे कुरड्यांना आमचे 2 साडू सगळे गेले, ज्यांनी मला सेवा दिली होती. म्हटलो जा, म्हटलो साहेब जा बरं तुम्ही गेटवरती जा. आमचे गेल्याच्या नंतर ते म्हणे काय झालं काय झालं. त्या दोघांनी AK-47 रायफल त्यांच्यावर ताणली. ते तर 90नी पाठीमागे म्हणले, महाराज मला नाही तुम्हाला बोलव, तुम्हालाच बोलवलं म्हटले, मला ना आम्हाला नाही बोलवलं. म्हटलं असं का, चला ठीक आहे म्हटलो. मला सांगितलं नाही त्यांनी दोघांच्या हातामध्ये AK-47 रायफल. मी असं मस्त धोत्राचा सोगा धरला आणि गेलो वजनात, असं वजनात गेलो. आणि मग गेल्याच्या नंतर म्हणलो काय हो काय. ते म्हणे बघितलं का हातामध्ये AK-47 रायफल, तुम्हाला गोळीच घालतो. असं करू नका म्हटलो, असं करू नका, प्रत्येकाला गोळ्या घालणार आहोत म्हणे आम्ही, फार लांबून आलोय. म्हटलं असं करू नका, माझं मला वाचवायचं होतं बरं, मला वाचायचं होतं स्वतःला. म्हटलं असं करू नका, जे कामोटेकर मंडळी आहेत ना फार सात्विक आहे, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आहेत, कोणी खात नाही, कोणी पीत नाहीत. कोणत्या म्हणजे तुम्ही हसता का बरं, किमान 7 दिवस तरी बंद आहे ना. पण विठ्ठला विठ्ठला खात नाही पीत नाही म्हणे, सगळे सात्विक मंडळी आहेत. त्यांना माझी दया आली, म्हणे महाराज ठीक आहे कीर्तन चालू करा. परत कीर्तन चालू झालं, 15-20 मिनिटांनी परत, महाराज इकडे या, अजिबात कीर्तन करायचं नाही म्हणे, आम्ही गोळ्या घालणार आहोत. मी परत गेलो, म्हटलं आता काय झालं. त्यांनी आता काय झालं म्हणजे आम्ही गोळ्या घालणार आहोत. म्हटलं असं करू नका सर, असं काही करू नका. ते म्हणे आम्ही फार लांबून आलो आणि कोणाला तरी एकाला मारल्याशिवाय आम्ही जाणार नाही, आणि त्याचं नाव तुम्ही सांगायचं म्हणे. काय, त्याचं नाव तुम्ही सांगायचं, नाही तर तुम्ही जर नाव जर नाही सांगाल तर तुम्हाला पहिली गोळी. आता महाराज लोकांचं डोकं, महाराजाचं डोकं. मी म्हटलं असं करा,
तुम्ही गोळ्या घालणार आहात ना? ते म्हणे हो. म्हटलं असं करा, जो कोणी कीर्तन संपण्याच्या अगोदर जो कोणी कीर्तनातून उठेल तुम्ही त्याला गोळ्या. मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, खऱ्या उत्तराची अपेक्षा आहे. कीर्तन संपण्याच्या अगोदर कोण उठेल कीर्तनातून? हात वरती करा बरं. चाडू लाडू देतो. काय मत आहे आपलं? अहो अतिरेकी नाही आले हा दृष्टांत चाललाय माय बाप. अतिरेकी नाही आले हा दृष्टांत चाललाय. दृष्टांतातली अतिरेकी सुद्धा माणसाला सहन होत नाही. प्रत्येकाशी अपेक्षा आहे माझं जीवन चिरंजीवी असलं पाहिजे. मला तिसऱ्या मुद्द्याला मला हात घालायचा आहे. प्रत्येकाची अपेक्षा आहे माझं जीवन सुखी असलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं दुःख मात्र कोणाला नको आहे. पण ज्या सुखाच्या अपेक्षेमध्ये आपण जातोय, भरत महाराज माझे बाबा सांगतात की सुख आपल्याला भेटत नाहीये. जो देखे सो दुखिया बाबा. अजून एक प्रमाण आहे, संसार दुःख मूळ चौकडे. या संसारात सुख नाही मुळातच. तुम्हाला हा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. खरं सांगू का बुवा, भोगता नष्ट होतो. कान उंच करून ऐका बरं का. भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. पुरणपोळी नावाचा पदार्थ माहिती आहे? माहितीये का? माहितीये. पुरणपोळी नावाचा पदार्थ आपल्या गावात केव्हापासून आहे कामोठ्यामध्ये? बोला ना, बोला बोला बोला, लवकर बोला. पुरणपोळी नावाचा पदार्थ केव्हापासून आहे? बऱ्याच दिवसापासून आहे. बरं नाही म्हटलं अनादी कालापासून आहे. ठीक आहे, मला सांगा पुरणपोळी खाणारे आतापर्यंत आपल्या गावातली किती माणसं मेली? अण्णा बरेच जण, पेटी मास्तर बरेच जण मेली आणि पुरणपोळी शिल्लक आहे. कशासाठी? जे राहिलेत ना त्यांना पाठवायसाठी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. काय झालं? सेक्टर 10ला वाशीला जो कोपर खरणे ना, कोपर खरणे, त्या ठिकाणी कीर्तन होतं भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्त 7 ते 9 कीर्तन. ते वाशीचा जो ब्रिज आहे ना चौफुला, त्या ठिकाणी गाडी गेली. आमच्या ड्रायव्हरला म्हटलं गड्या कोणाला तरी विचार, आपण रस्ता चुकायला नको, 7 ते 9 कीर्तन. आमच्या ड्रायव्हरनी गाडी साईडला लावली आणि एकाला 2 जण म्हातारे येत होते समोरून. दोघांना विचारलं, म्हणे बाबा ओ बाबा हा रस्ता कुठे जातो सांगायला पाहिजे की नाही? काय वाईट नव्हतं विचारलं आमच्या ड्रायव्हरने. म्हणे सांगा ना बाबा हा रस्ता कुठे जातो? एक नाही, दोन नाही, तीन नाही. आमच्या ड्रायव्हरला म्हटलो गड्या गाडी चालू कर, आपण कोणाला तरी दुसऱ्याला विचारू. आमच्या ड्रायव्हरनी गाडी चालू केली. चालू केल्याच्या नंतर त्याच्यातला एक म्हातारा म्हटला, काय म्हणाले? मी म्हटलो बाबा ओ बाबा हा रस्ता कुठे जातो? त्यांनी माझ्याकडे चांगलं पाहिलं. म्हणे महाराज दिसताय. म्हणलो बाबा धोत्रावर काय पोतराज येईल का? सांगा ना लवकर हा रस्ता कुठे जातो? त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणे बाबा ऐका, आम्हाला दोघाला वय वर्ष जवळजवळ 85 वर्ष चालू आहे आमच्या दोघांचं, आणि आम्हाला वयाच्या 10व्या वर्षापासून आम्हाला चांगलं कळतंय हा रस्ता कुठेच जातो. तुम्ही जो रस्ता विचारलाय ना हा रस्ता कुठेच जात नाही. पण ऐका म्हणे बाबा या रस्त्याने बरेच जण गेले म्हणे. ते आमच्या खांद्यावर वाट लावले, खांदे झिजलेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. जर भोग शिल्लक न राहावा जर वाटत असेल तर भक्ती आम्ही केली. सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयात. भक्ती जर करायची असेल तर एक महाराज. आणि खरं सांगू का, आपण भक्ती करतोय. मी मगाशी सांगितलं शेंदरी हेंदरी दैवत. कोणती पूजी भूते की ते आपल्या पोटाची रडते, आपल्या पोटा करता. इकडं तर भक्ती फार अवघड आहे महाराज. आता रात्रंदिवस आम्ही भक्ती करतोय. आम्ही जवळजवळ भरत महाराज 4.5 महिने आम्ही अनुष्ठान केलं, साधना केली. मा नर्मदा मैयाची अण्णांनी आम्ही परिक्रमा केली. आम्ही कीर्तन सर्व बंद करून आम्ही कुठे गेलो होतो? परिक्रमेला गेलो होतो. कशासाठी? देव प्राप्त करण्यासाठी. पण तुम्हाला सांगू का त्या 4.5 महिन्यात देव आमच्या स्वप्नात सुद्धा आला नाही. आणि इकडे 8-8 दिवस आंघोळ्या करीत नाही जात तरी लगेच देव कसा येत असेल हो अण्णा? तुम्हाला सांग अवघड आहे. देव लगेच इकडे येतो, मसोबा येतो, मावलाया सुद्धा येतात. मला सांगा त्या 40 गावकडे एक देव आहे पहा, सैलानी बाबा त्याचं नाव आहे. माहितीये का तुम्हाला? सैलानी.
त्या 40 गाव भागाकडे कन्नड भागाकडे सैलानी देव आहे, सैलानी बाबा. मी त्या कन्नडला चाललो होतो कीर्तनाला, बसमध्ये माझा प्रवास. बसमध्ये प्रवास, माझ्या समोरच्या सीटवर एक जोडपं बसलेलं होतं. त्यांना नेमकी त्यांचा फाटा जवळ आलेला आणि फाट्याच्या पुढं त्या फाट्यावर त्यांना उतरायचं होतं. ते कंडक्टर जवळ गेले यांना, आणि कंडक्टर जवळ गेल्याच्या नंतर ते म्हणले, कंडक्टर या फाट्यावर आम्हाला, समोरच्या फाट्यावर थांबा म्हणे, 5-6 किलोमीटरवर आमचा फाटा आहे, आम्ही थांबा म्हणे तिथे. कंडक्टर म्हटलं अजिबात नाहीये, गाडीचा तो स्टॉप नाहीये म्हणे, गावामध्ये मी तुम्हाला थांबवेल. तिचा नवरा परत तिच्याकडे आला, म्हणा कंडक्टर काय गाडी थांबवत नाहीये. ती म्हटली फक्त तुम्ही गप्प राहायचं, कंडक्टर थांबत नाही कसा मी ते पाहतो म्हणे. पाहते म्हणे मी कसा थांबत नाही. त्यावेळेस कंडक्टरने काय, हा कंडक्टरचं झालं. ज्यावेळेस ती आल्याच्या नंतर तिने असं केस वगैरे मोकळे सोडले. कोणी? त्या बाईने केस वगैरे मोकळे सोडले आणि असले, ये सैल्या, अरे बाप काय चाललंय. मी शतकोटी वाचत होतो, शतकोटी पारमार्थिक शतकोटी वाचत होतो मी. ती शतकोटी ठेवून दिली. म्हटलो हा काय प्रकार आहे म्हटलो. आम्ही रात्रंदिवस पळतोय, आम्ही रात्रंदिवस साधना करतोय, कीर्तन करतोय, नित्यने म्हणे हरिपाठ काकडा आहे, पण हिच्या अचानक कसं काय देवाला सैलानी तिथं चालूच होतं. ड्रायव्हरनी गाडी लगेच थांबवली. म्हणे काय झालं म्हणे, सैलानी बाबा आला म्हणे, सैलानी बाबा आला. नेमकी त्या स्टॉपवरच गाडी थांबवली. तिला असा आनंद झाला, ते अशी नवऱ्याला चिमटे घ्यायची. बघ ना, स्टॉपवर गाडी थांबवल्याच्या नंतर मी म्हटलं यांच्या बरोबरच मला उतरायचं, पाहायचं नेमकी काय हा प्रकार आहे, काय प्रकार आहे, पाहायला पाहिजे की नाही. ते 2 जण उतरले, मी सुद्धा 3रा उतरलो. गाडी गेली निघून. म्हटलं लेट झालो तरी चालेल, पण मला हा प्रकार पाहायचाच. तिथं चालू होतं दणका, सैल्या. तिच्या थैल्या त्या एसटी मध्ये गेल्या महाराज. तिच्या ज्या थैल्या होत्या का त्या एसटी मध्ये गेल्या. ती कशी करते माहिती का, ये सैल्या. तिने चांगलं पाहिलं, एसटी गेली. ती नवऱ्याला म्हणती, ये वैर्या, ये मेल्या, गेल्या ना आपल्या थैल्या. काय चाललंय, कुठपर्यंत आहोत आपण, अन्न कुठपर्यंत आहोत. काय गरज आहे महाराज, काय गरज आहे. तुम्हाला सांगू का, वाक्य कडू आहे. माणसाने 17 नवरे करण्यापेक्षा माणसाने एकच केलेला बरा, आणि तो माझा पांडुरंग परमात्मा असावा. वाक्य कडू आहे. एक धरीला चित्ती, आणि आम्ही कोणाचे पती, 2 पती सांगितले बरं का. आता त्याचं चिंतन करायला मला वेळ नाहीये. एक संसारिक पती आहे आणि एक पारमार्थिक पती आहे. पण संसारिक पतीपेक्षा जर नटावं जर कोणाला वाटत असेल ना महाराज, कोणासाठी नटायचं, तर त्या भगवान परमात्म्यासाठी नटायचं महाराज. शेंबडे मेंबड्यासाठी नाही महाराज. सावरे को दिल में बसा कर तो देखो, दुनिया से मन को हटा करते देखो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य का, भक्ती आम्ही केली, दांडोनी उद्वेग पावलो, हे संग सुखयाचे, त्याचा संग पावलो, परिणाम काय झाला, सुख आम्हा झाले हरितायाचा संग, सुख आम्हा झाले हरितायाचा संग, हरी सुख आम्हा झाले पळाले उद्वेग आंडोनिया, सुख आम्हा झाले धरितायाचा संग, सुख आम्हा झाले धरितायाचा संग. महाराज सुखामा झाली धरिता याचा संग. तुमचा संग सुद्धा मी धरलाय बरं का. पळाले उद्वेग सांडोनिया, तुकोबारांनी उद्वेग हा शब्द परत वापरलाय. उद्वेग म्हणजे काळजी, त्याचा संग पावलो, आमची काळजीच मिटून गेली. ऐका बरं का, त्याचा संग जर पावलो तर आमची काळजी मिटून जाते.
सुखाम झाले धरिता याचा संग, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, कोणी त्याचा संग करा तर सुखच प्रदान करतो महाराज. असं म्हणतात. दृष्टांत 4G बरं का, 4G. मोगल साम्राज्यामध्ये एक चांदबीबी नावाची एक बेगम होऊन गेली. कोणती? चांदबीबी नावाची बेगम होऊन गेली मोगल साम्राज्यामध्ये. असं म्हणतात ती आग्र्यावरून निघाली जायला. कुठे जायला? मकाला जायला. मुस्लिम बांधवांचा देव कोणता आहे? मका. हा शब्द लक्षात ठेवा बरं का, हा शब्द लक्षात ठेवा बरं का चिपळेकर काका, हा शब्द लक्षात ठेवा, हृदयापाटलावर लिहून ठेवा. हा शब्द जर कळाला तरीच हा दृष्टांत तुम्हाला कळेल, नाहीतर हा दृष्टांत असा जाईल. असा कसा जाईल? डोक्यावरून. लोक सहज म्हणतात रात्रीचं कीर्तन डोक्यावरून गेलं, बरं नाही म्हणत दोन्ही पायाच्या मधून गेलं. विठाला विठाला. हा, मोगल साम्राज्यामध्ये चांदबीबी नावाची बेगम होऊन गेली. असं म्हणतात ती आग्र्यावरून निघाली मकाला जायला. मकाला जायला. परंतु जात असताना मध्येच तिला वृंदावन नावाचं शहर लागलं. कोणतं? वृंदावन नावाचं शहर लागलं. वृंदावन शहरामध्ये गेल्याच्या नंतर तिला त्या ठिकाणी शंखाचा ध्वनी ऐकू येऊ लागला. बाकी बिहारीचे भजन ऐकू येऊ लागले कृष्णाचे. तिने विचारलं सेवकाला, बोले सेवक, हे सेवक, ये ध्वनि कहां से सुनाई दे रही है? बोले बेगम साहिबा, यहां पे गरीबों का छोटा खुदा रहता है. आता तो काय छोटा आहे का? पण तिने सांगितलं, त्या सेवकाने सांगितलं, बोले बेगम साहिबा, यहां पे गरीबों का छोटा खुदा रहता है. ती चांदबीबी म्हटली, मैं भी देखना चाहती हूँ गरीबों का छोटा खुदा दिखता तो कैसा है. बोले नहीं बेगम साहिबा, हमारा बड़ा खुदा देखेंगे ना, चलो चलो जल्दी चलो, हमें तो बहुत लंबी दूरी तय करनी. नहीं, मैं देखना चाहती हूँ गरीबों का छोटा खुदा दिखता तो कैसा है. उतरली महाराज, पालखीतून उतरली. 1 गल्ल्या, 2 गल्ली, 3 गल्ल्या, अशा 4-5 गल्ल्या पार करता 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 एकदा चांदबीबी नावाची बेगम माझ्या बाके पिहारीपाशी जाऊन उभा राहिली. माझ्या कृष्णा समोर जाऊन उभा राहिली आणि नुसतं पाहतेच महाराज, पाहते नुसतं पाहतच राहिली त्याला. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना. चोपदारासाठी टाळी वाजवा. अण्णा चोपदार लय आवडले राव मला. मला एवढे आवडले तर घरच्याला किती आवडत असतील बा. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का बहुत सुंदर है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का बहुत सुंदर है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है, तू मेरा यार है, मेरा दिलदार है. ओए 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 काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का बहुत दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का बहुत दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. खरं सांगू का महाराज, अण्णा, रामही तोच आहे आणि कृष्णही, पण मी त्या काळ्यावर खूप प्रेम करतो बरं का. काळ्यावर मला एका जणांनी प्रश्न केला, म्हणे महाराज तुम्ही त्या काळ्यावर एवढं का प्रेम करता, काय गरज आहे त्या काळ्यावर प्रेम करण्याची. मी त्याला म्हटलो, बरं झालं तो काळा आहे, बरं झालं तो काळा आहे. काळा असून देखील त्याच्या बायका किती, काळा असून देखील त्याच्या बायका 16,108 आहेत महाराज. आणि गोरा असतं तर यदि गोरे होते तो जान क्या करते मोहन, यदि गोरे होते तो जान क्या करते मोहन. जब काले रंग पर भी
दुनिया मर जाती है। शाम तेरी बंसी पागल कर देती है, शाम तेरी बंसी पागल कर देती है। वा रे वा। तो कवी म्हणतो यदि गोरे होते तो क्या करते मोहन, तेरे काले रंग पर ही दुनिया मर जाती है। त्याच्या ओठाला काय असतंय, काय असतं ओठाला, बासरी असते बासरी। भरत महाराज बासरीला किती किती गाठी असतात, सोनईकर किती गाठी असतात, 9 असतात। तुमचं काय मत आहे अण्णा, तुमचं काय मत आहे? आजचं पाकिट, आजचं पाकिट साडू, आजचं पाकिट नाही, तुम्ही नाही रे, मी पाकिट म्हटलो बरं का, त्याच्यातलं पैसे नाही म्हटलं। विठाला विठाला आमच्या दादांनी सांगितलं म्हणे महाराज बासरीला एकही गाठ नसते, बासरी इथून तिथून मोकळी असते बरं का, बासरी इथून तिथून मोकळी असते, म्हणून भगवान परमात्मा तिला जवळ घेतो। लक्षात मला भाव सांगायचा आहे, माणसाने सुद्धा इथून तिथून मोकळं असलं पाहिजे, पण आपल्यात लय गाठी आहेत महाराज। आपल्यात कामाची गाठ आहे, क्रोधाची गाठ आहे, लोभाची गाठ आहे। पखवाजी महाराज खरं सांगू, जोपर्यंत या 6 प्रकारच्या गाठी निवृत्त होत नाही, षड विकार रूपी गाठी, तोपर्यंत भगवान परमात्मा जवळ घेत नाही। लक्षात ठेवा, गाठी जवळ यदि सोने की होती जाने क्या करती बंसी, जब बात के हो करके इतना तडपाती है। ती मोगल साम्राज्यातली चांद बेबी नावाची बेगम माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या समोर जाऊन उभा राहिली, नुसतं पाहतच राहिली, नुसतं पाहतच राहिली, नुसतं पाहतच राहिली। एकटंच पाहते महाराज, एकटंच पाहते। सेवक आले, सेवकाने सांगितलं ओ बेगम साहेबा चलिए हमें लंबी दूरी तरी करनी है। नुसतं सारखं पाहते, वो हिल नहीं पा रही थी। भरत महाराज वो हिल नहीं पा रही थी, क्यों क्यों, क्योंकि वो अंदर से हिल गई थी। मेरे ठाकुर जी को उसने देखा, मेरे कृष्ण को उसने देखा, वो अंदर से हिल गई थी। कुठं होती निघाली जायला, बोला ना, मकाला जायला निघाली होती। कुठे निघाली होती जायला, मकाला, पण मध्येच कृष्णाला पाहिलं, मका जाईल। मध्येच कृष्णाला पाहिलं, कृष्णाला, मग का जाईल? नाही कळालं, काही काहीला काला झाल्यावर कळेल। पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिलं पाहिलं नंदाचा नंदन, टाळी वाजवा। वा वा वा। तुम्हाला सांगू का ताई, अगदी मनातलं बोलतो, तुमची मुलं आहेत ना, तुमची मुलं कीर्तनाला आणत जा, आणले पाहिजे। तुम्ही म्हणताल महाराज ते झोपतात येऊन कीर्तनामध्ये, झोपू द्या झोपू द्या, तुमची मुलं झोपले तरी आणा। का आणायचं संदीप दादा, खरं सांगू का, कारण की या ठिकाणी उठवणारे त्यांना तुकोबर आहेत, या ठिकाणी उठवणारे त्यांना माऊली ज्ञानोबर आहे, म्हणून या ठिकाणी आणलं पाहिजे। पाहिला पाहिला नंदाचा नंदन, एक जागा आहे महाराज, ते निवेदियले ते निवेदियले ते निवेदियले मन 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 मन, ही आपली जागा आहे वैयक्तिक। पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे दादा, सुख आम्हा झाली धरिता याचा संग, पळाली उद्वेग सांडून विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई।
रखुमाई रखुमाई शोभा रखुमाई रखुमाई शोभा रखुमाई रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई शोभा रखुमाई ये शोभा रखुमाई 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 शोभा सुखाम्मा झाली धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडून या भोबराय म्हणतात भक्ती करा, काळजी सोडून भक्ती करा. आणि जर तुम्ही भक्ती नाही कराल, इतका अनमोल नरदेव तुम्हाला भेटलाय महाराज, तुम्ही जर भक्ती नाही कराल तर अवघड आहे. काय होईल माहिती का? हरी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. एक टाळी हा, एक टाळी, टाळी वाजवा हा हा, एक टाळी, दोन टाळी हा. हे येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल दुसरा येईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, काळ बांधून येईल सरत शेवटी काळ बांधून येईल सरत शेवटी. हे एका जनार्दनी आमचे काय बघा येईल, एका जनार्दनी आमचे काय बघा येईल, एका जनार्दनी आमचे काय बघा येईल, एका जनार्दनी आमचे काय बघा येईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा महाद्वारी बोल बोल को देखा पिंगळा महाद्वारी बोल बोल को देखा पिंगळा महाद्वारी. हे करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायात, आलो दान मागायात, आलो दान मागायात, आलो दान मागायात. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा हे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगा, अवघा धांगड धिंगा, अवघा धांगड धिंगा, अवघा धांगड धिंगा ग. अवघा 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 धांगड धिंगा, अवघा धांगड धिंगा, अवघा धांगड धिंगा. दातात दातवन घ्या गो कोणी, दातात दातवन घ्यावं कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, 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 कुंकू घ्या कोणी काळमणी. अहं वाग्या सोहं वाग्या, अहं वाग्या सोहं वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनी लागा सेवक कैवारी. माझा टाळी वाजवा बरं का. माझा हे माझा
आपली जागा बरं. माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी ओके. थोडस आजच गाण्याचा प्रयत्न केला. आमचे अण्णा संदीप दादा आमचे साडू सगळे म्हटले होते महाराज आज थोडासा पिंगळा गा. फक्त एकच हे करतो महाराज, त्या पिंगळ्यानी ना पिंगळ्यानी पिंगळा गायचा महाराज. का गायचं सांगू? त्या पिंगळ्याने चालू कीर्तनात मरण द्यावं. मला आहे ना मला असं फक्त मी देवाकडे एकच मागतो महाराज, कीर्तन चालू असावं आणि या कीर्तनात मला घेऊन जावं. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. म्हणजे जीवन जगत असताना भक्ती करायची. भक्ती सर्वांनी केली दादा, कोणी कोणी केली, राधेने केली, मीराबाईने केली. आणि भक्ती करत असताना भक्ती सर्वांगाने करता येते. पायाने सुद्धा करता येते, डोळ्यानेही करता येते, कानाने, सगळ्या अंगाने भक्ती करता येते. भजन फार सुंदर आहे. हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया कर. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा ये हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन, लागी रे लगन, ऐसी लागी लगन. लगन लागली पाहिजे भरत महाराज. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? प्रत्येक अलंकार इंद्रियाने भक्ती करता येतं. मला सांगा ताई, पायाच्या बोटामध्ये कोणता अलंकार आहे आपल्याकडे? बोला ना. जोडवे. त्याच्या वरती एक अलंकार आहे पैजण. आमच्या राहुरी तालुक्यात त्याला चैन म्हणतात. अण्णा काय? नवरीची नाही झाली तरी चालेल चैन, पण बायकोची झाली पाहिजे चैन. बरं झालं एवढं जरी कळलं तर पुष्कळ आहे. वरती एक अलंकार आहे विजू भाऊ, त्याला कंबरपट्टा म्हणतात. अजून एक बोटामध्ये अलंकार आहे, उंगली में अंगुठी, अंगुठी में. तुम्हाला माहिती बांगड्या आहेत, या ठिकाणी बाजूबंद आहेत, अनेक प्रकारच्या साड्या आहेत. कुछ कुछ होता है रब ने बना दी जोड़ी, हम प्यार करने वाले धूम मचाले, अनेक प्रकारच्या. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला कसं काय माहितीये? मार्केटमध्ये आल्याच्या नंतर आमची सुद्धा म्हणते बाबा आपल्याला कधी आणता, आणावं लागते भरत महाराज. आता कसं आहे माहितीये का, आतून किती जरी ठोके असले ते वरून ओके म्हणायचं आणि चलू द्यायचं दुसरं काय. अनेक प्रकारचे सुंदरची साधनं आहे. अजून एक कोणती तरी क्रीम आहे दादा. कोणती क्रीम आहे पहा, छायाताई तिथे होती मगाशी. विको टर्मरिक नहीं कॉस्मेटिक, विको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम, स्किन मुहासों से जड़ से मिटाए, हल्दी चंदन के गुण इसमें समाए, त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक क्रीम. जमतंय ना अन्न? टेन्शन आपल्याला मरण नाही. तुम्हाला सांगतो सर्व इंद्रियाला अलंकार आहे. पण मला सांगा ताई, जिभेचा अलंकार काय आहे? नाही माहिती? चला रामायणामध्ये. ज्यावेळेस माझ्या प्रभू रामचंद्राने सांगितलं हनुमंतराव जावं लागेल, तुम्हाला जावं लागेल की प्रभू पुढे जायचंय, सीतेचा शोध घेण्यासाठी जावं लागेल. निघाले माझ्या हनुमंतराय, जय श्रीराम जय श्रीराम, निघाले उड्डाण गेला. त्यावेळेस माझ्या प्रभू रामचंद्राने सांगितलं हनुमंतराय थांबा. असं नाही जाता येणार तुम्हाला, असं नाही जाता येणार. जर तुम्ही जर कदाचित जर असं जाल तर माझ्या सीतेला असं वाटेल कोणीतरी फसवण्यासाठी याला पाठवलंय. माझ्या प्रभू रामचंद्रांनी एक राम नावाची अंगठी काढली, बोटातून एक राम नावाची अंगठी काढली आणि हनुमंतरायाच्या हातात दिली आणि सांगितलं हनुमंता हे राम नावाची अंगठी आहे ना, फक्त सीतेला नेऊन दाखव. माझ्या राम नावाची अंगठी हनुमंतरायाने बोटात नाही घातली बरं का,
तिथं हा जर बाबा असताना 2 बोट मोकळे आहेत म्हटलं असतो घालून घेतले असते. पण राम नावाची अंगठी हनुमंतरायाने कुठे ठेवली? जिभेवर ठेवली. कुठे ठेवली ताई? कोणत्या नावाची अंगठी? कुठे ठेवली? कोणत्या नावाची अंगठी? कुठे ठेवली? कोणत्या नावाची अंगठी? कुठे ठेवली? सोलू द्या उजोडोस्त. काय आहे जिभेचा अलंकार? काय आहे? राम राम राम. सासों की माला पे सुमिरू में राधे श्याम. अपनी मन की मन की मन की मन की मन की मन की मैं जानू और पी के मन की राह. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरो. वाह रे वाह. अपनी मन की मैं जानू और पी के मन की राह. सासों की माला पे माला में सासों की सुमिरू में सुमिरू में सुमिरू में पी का नाम पी का नाम पी का म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे, मायबाप भक्ती करा, सर्वांगाने भक्ती करा, यथामती यथा अवकाश सेवा करण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्याकडून सेवा आली आमचे फार अट्टास होता. आमच्या चिपळेकर काकांचा फार अट्टास होता. महाराज तारीख लिहून घ्या, तारीख लिहून घ्या. शेवटी त्यांच्यामुळे या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा योग. उपस्थित असणारे सर्व गुणीजन महाराज मंडळी, महाराज दादा खूप सुंदर साथ दिली. बाबांनी सुद्धा एक उत्कृष्ट कीर्तनकार, पितृतुल्य गुरुतुल्य असणारे आमचे महाराज. अगदी दादांचा आवाज अप्रतिम सुंदर दादा. नाहीतर फार असे धोत्रावाले भरपूर भेटतात आम्हाला, धोत्रावाले भरपूर भेटतात. पण तुम्हाला खरं सांगू, तुमच्या आवाजामध्ये इतकी ताकद आहे. माझ्या भगवान परमात्म्याला मंडपामध्ये आणण्याची ताकद तुमच्या आवाजात आहे गड्या. उत्कृष्ट आमचे सर्व टाळकरी असतील, आमचे सोनईकर सगळे अगदी चोपदार असतील, हार्मोनियम वादक पखवाजे दादा अगदी सुंदर. या ठिकाणी असणारे माझ्या बरोबर आलेले युवा कीर्तनकार, बाल कीर्तनकार भाग्येश महाराज गोसावी, त्याचप्रमाणे आमची कन्या रासेश्वरी ताई जाधव, त्याचप्रमाणे भागवत कथाकार अगदी सुंदर कीर्तनकार अशा असणाऱ्या आमच्या कल्याणी ताईगिरी. त्याचप्रमाणे एक उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे कीर्तनाच्या माध्यमातून जी टॉकीजला ज्यांचे कीर्तन होतात, आमच्या स्वर्मालाताई शिंदे त्याही असतील. त्याचप्रमाणे आता 15 दिवसाच्या नंतर मन मंदिरला ज्यांचं कीर्तन होणार आहे, आमच्या ज्ञानेश्वरी ताई ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचप्रमाणे रोसायला नको, कसं असतं रोज आता त्याच्यामुळे अवघड आहे महाराज. आमच्या सौभाग्यवती सुद्धा आहेत, अगदी अगदी सुंदर आहे महाराज, त्या पण आलेल्या आहेत. आमच्या पितृतुल्य असणारे सुखदुःखामध्ये ज्यांचं एक कुटुंबामध्ये अगदी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. खरं सांगू का ताई, तुमचा तर आधारवड आहेच अण्णा, म्हणजे तुमचा तर आधारवड आहेच, पण आमचा सुद्धा आधारवड फार मोठा आहे. आमचे बोर्डे अण्णा असतील, आमचे आधारवड असणारे आमचे दोन्ही साडू, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो. माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, जय जय ज्ञानेश्वर.